कोपरगावात पत्रकार परिषद संपन्न. उत्कर्षताई रुपवते मोठ्या मताधिक्याने जिंकेल, विशाल कोळगे. कोपरगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 2 मे 2024 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की महिला उमेदवार असून उत्कर्षताई ही जिल्ह्याची कन्या आहे. त्यांना 3 पिढ्यांचा वारसा आहे. कार्यकर्त्यांना मोठा विश्वास आहे की ती मोठ्या मताधिक्याने जिंकेल. कोणी तूप चोरलं, कोणी सॅनिटायझर वगैरे असा वैयक्तिक टीका टिप्पणीवर सध्या जोर चालू आहे. परंतु विकासावर कोणी बोलत नाही. तसेच काही जण मिस्टर इंडिया झाले तर दुसरे काही विविध पक्ष फिरून आले. ते आता निष्ठा सांगायला लागले आहे. असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. या पत्रकार परिषदेसाठी जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे, उपजिल्हा अध्यक्ष अमजदभाई शेख, शहर अध्यक्ष शुभम शिंदे, तालुका सचिव गोरेदादा चोपदार, दत्तू घोडेराव, आवेज मनियार, राजेंद्र पगारे, फिरोज पठाण, तन्वीर शेख, अर्शद शेख, आरिफ पटेल, अक्षय पवार, अजित शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या शिर्डी लोकसभेसंदर्भात एक पत्रकार कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचं एक आभार व्यक्त करण्यासाठी कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित. तसेच शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माननीय उत्कर्षताई रुपवते यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यापासून आजपर्यंत आपण बघत होतो. काल शिर्डी लोकसभेचं हे वातावरण एकदम शांत पद्धतीत होतं. पण ज्या सणाला वंचित बहुजन आघाडीने उत्कर्षताई यांना उमेदवारी जाहीर होता, त्या वंचित बहुजन आघाडीच्या आज या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची माती सरकली. का एक प्रथमतः 75 वर्षाचा काळ बघतो आपण. या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आज ह्या मतदारसंघाला प्रथम एक महिला नेतृत्व आपण वंचित बहुजन आघाडीने देण्याचा मान केला. आज नुसतं आपण 33% आरक्षण महिलांना म्हणतो, पण कोणत्याही सरकारने महिलांविषयी कधीच एवढी काळजी नाही घेतली. 33% आरक्षण नक्कीच मग वंचित बहुजन आघाडीने एक महिला उमेदवाराला देऊन महिलेचा एक सन्मान केलेला आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघ. राहिला विषय उमेदवारी संदर्भात, तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुसंस्कृत, उच्च शिक्षित, राजकीय 3 पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे. आज दादासाहेबजी रुपवते असतील, प्रेमानंदजी रुपवते साहेब असतील, म्हणजे यांच्या 3 पिढ्यांचा वारसा वंचित बहुजन आघाडीनं एक उमेदवार त्यांच्यावर विश्वास टाकला असेल ते बाळासाहेब आंबेडकर, मान्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रेखाताई ठाकूर यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला. काका ही वंचित बहुजन आघाडी ही सीट नक्कीच मोठ्या मतांनी निवडून येते, एवढा आत्मविश्वास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. एक बघितलं आपण या उमेदवारांकडे बघितलं तर कोणी तूप चोरलं तर कोणी सॅनिटरी नॅपकिन, म्हणजे वैयक्तिक टीका टिप्पणीवर यांचा जोर चालला. आणि हे जोपर्यंत खासदार होते तर ह्या मागील 5 वर्षात आणि ह्या 10 वर्षात हे रिमोट कंट्रोल कोणाच्या तरी हातात होतं. जरी आपल्या जिल्ह्याचा ज्यावेळेस विकासाची बारी येते, हा मागासवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ, या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय, म्हणजे यांच्या हक्क अधिकारावर यांच्या गदा येतात, पण हे बोलू शकत नाही का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे. आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत नाही. आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा, आज MIDC सारखा प्रश्न विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दृष्ट्या आज शिर्डी सारख्या ठिकाणी जर नॉलेज हब झाला असतं तर आज गरज पडली नसती. यांनी जर नुसतं निळवंडे घेऊन आरंभतात तर 17 वर्षात भंडारदरा इंग्रजांनी बांधलेलं होतं. 53 वर्ष आपल्याला ह्या 300 कोटीचा प्रकल्प आज 33,000 कोटीचा काहीतरी अंदाज आला ज्या निळवंडे धरणाला. 53 वर्ष हे काय करत होते. आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल, परमिशन आणलं असेल तर तुम्हाला सत्ता दिली होती. तुम्ही काय लोकांचं याच्यावर नाही, तुम्ही स्वतः काम केलं, मग त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोकांना उपकार वगैरे केलेले नाही, तुम्हाला सांभाळायला सत्ता दिली तुम्ही ते काम केलेले, पण तुम्ही त्याचं श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते, हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उद्भवला. म्हणजे 70 वर्षात आपल्याकडे 2-4 पिढ्याचे आमदार खासदार जे राजकीय घराणे असतील मोठाने तेही काम करत होते. जर तुम्ही केलं असेल तर मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही, तुम्ही ओपनमध्ये एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच पद लढून दाखवा, निवडून येऊन दाखवा. या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला विरोध करून तुम्ही एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्यात छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल, पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही.
कधी त्या समाजाला तुम्ही विचारही केला नाही. SC मध्ये किती समाज येतो, कोणत्या समूहात कधी गेले नाही. एकाने तर दिले नुसते सभा मंडप. त्या सभा मंडपाचा विचार करतात तुम्ही. मग शिक्षणावर किती खर्च केला, शिक्षणासाठी किती वेळ दिला. तुम्हाला हे गांभीर्याने या गोष्टी मतदारसंघात विचाराने ग्राह्याने धरल्या गेल्या पाहिजे. आज आपण बघतोय, आज मुलं आपले शिर्डीतले, कोपरगाव, राहता, नेवासा इथली मुलं पुण्याला सारख्या सिटीमध्ये नॉलेज हब तिकडे शिकायला जातात. आज त्याच्यावर खर्च किती केला जातो. आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी कोणता एखादा शिक्षणाचा मोठा समूह उपलब्ध केला का. तो आपल्याकडे शिर्डीत असं 2-5 तास फिरण्यासारखं, 1 दिवस राहण्यासारखं असं कोणतं ठिकाण आहे. आज शेतकरी विस्थापित झाला आहे. MSP बाबत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे होतं, MSPची कुठेही नोंद होत नाही. कुणी शेतकऱ्याच्या आंदोलनात कुणी सहभागी होत नाही. नगर मनमाड रोडचा प्रश्न असो, नगर मनमाड रोडसाठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीनं लॉंग मार्च काढलेला. हा NHI कडे हा रस्ता गेल्यानंतर हा रस्त्याचं काम आता चिगडं लावायचं काम चालू आहे. म्हणजे हा उघड आमदार खासदारांनी सांगितलं होतं का टक्केवारी घेणाऱ्यामुळे हा रस्ता बंद पडला. तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं का काय टक्केवारी घेणाऱ्यांचे नावं जाहीर करा. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भीक मागू आंदोलन करून त्यांना टक्केवारी पुरली. म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीनं आंदोलनं केलेली आहेत. त्या धर्तीवर आम्ही समाजाकडे अथवा मतदारसंघात मत मागत फिरतो. आम्ही विकासावर मत मागतो. यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची 4 तारखेला जाहीर सभा आहे श्रीरामपूर येथे. तर त्यात त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे. तरी आपण 4 तारखेला मोठ्या संख्येनं सर्व मतदार बंधूंना मोठ्या संख्येनं श्रीरामपूर येथे जमावं दुपारी 12 वाजता. खासदारकीचं हे काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही IMAX लावले म्हणून. तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा. दोघांनाही उमेदवारांना माझं आव्हान आहे, खुलं आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दाखवा. काका आपण बघतोय ज्या वेळेस शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली हेळसांड. आज इथं फॉर्म भरायचा 300 रुपयाला, ते फॉर्म भरायचा त्याची तारीख येते परीक्षेला नांदेडला जाईल, तो तिकडे जाईल. हेच पैसे जर 1000 रुपये भरायला त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडे, ते जिंकून ते 2000चं भाडं खर्चून तो तिकडे जाईल. वरून त्याच्यातून लगेच त्या काहीतरी फ्रॉड होतोय, पेपर लीक होतोय. म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीचं उच्चार मांडलाय, त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. काही यांचंच रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात. आज फक्त वॉशिंग मशीनमध्ये टाकला का धुवून निघून राहिले लोक. म्हणजे ते वॉशिंग मशीनही बघणं गरजेचं आहे आपल्याला. आपण माझा हात जोडून सर्व मतदारांना, सर्व तुमच्या पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील. काका फक्त एक विचार विवेक बुद्धी जागी ठेवून आपण मतदान करा. एक सुज्ञ असा विचारवंत एक जर खासदार दिला तर तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो, आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीने आपण स्वीकारू शकू. एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण प्रश्न काका यांच्या 10 वर्षाच्या काळात हे मिस्टर इंडिया यांच्याकडे ते घड्याळही नाही. मिस्टर इंडियाचे खासदार कुठं दिसले तेच BJP सांगत होती. खासदार 10 लाख रुपये कमावा. तर आज त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो. आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे निष्ठावंत हे कुठं होते. यांनी BJP पाहिली, काँग्रेस पाहिलं, शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसैनिकावर गुन्हे दाखल करून आता परत त्या शिवसेनेत आलेले आहेत. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा सत्तापीपासूनचा खेळ थांबला पाहिजे. या लोकांनी राजकीय जे आपण म्हणतो एखादा आपण पहिलं जर साहेब आले, साहेबासाठी रक्त देणारे लोक असायचे कार्यकर्ते म्हणून, आपण किती दिवस झुलवत राहणार. हा मतदार म्हणून आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. नैतिकतेला जाग घेऊन आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे का हा मतदान हा दान न करता याचा भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे. हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी हा मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले. प्रत्येकाला तो अधिकार दिला. तो दान न करता त्याचा हक्क बजवायला शिका. आपण तो हक्क का मागतोय का 5 वर्ष यांनी आपल्या शिक्षणावर खर्च, लाईट व्यवस्थेवर खर्च, रस्त्यावर खर्च, आपण आपल्या यांच्या घरं चालवायला नाही मागत यांना. फक्त आपण आपल्याला